सप्रेम जय भीम। मी डॉक्टर कैलास फुलंबरकर। आज आपण या ठिकाणी संबोधी अकॅडमी महाराष्ट्र संचालित संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र औरंगाबाद याचे संचालक माननीय समाजभूषण श्री भीमराव हत्यांबेरे सर यांनी कोरोनाचा हा महाभयानक आजार आणि या आजारामुळे अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा क्लास करणे शक्य नाही। या अनुषंगाने समाजविभूषण श्री भीमराव हत्यांबेरे सर यांनी अगदी तळागाळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून MPSC UPSCचं मार्गदर्शन मिळावं या अनुषंगाने यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे। या यूट्यूब चॅनलसाठी अनेक विषयाचे एक्सपर्ट आपल्या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून लाभणार आहेत। समाजभूषण श्री भीमराव हत्यांबेरे सर यांनी विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी अगदी तळागाळातील विद्यार्थ्यांना या ज्ञानाचा चांगला फायदा व्हावा त्याच अनुषंगाने UPSC आणि MPSC या माध्यमातून अनेक विद्यार्थी संबोधी अकॅडमीच्या माध्यमातून घडावेत या अनुषंगाने सरांनी हे फार मोठं मोलाचं आणि योगदान पाऊल उचललेलं आहे। तर त्या संदर्भात आपल्याला प्रत्येक विषयाचे एक्सपर्ट या ठिकाणी लाभणार आहेत आणि त्यातूनच मी डॉक्टर कैलास फुलंबरकर माझं शिक्षण भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये MA इकॉनॉमिक्स MPhil PhD मागच्या 10 ते 15 वर्षापासून MPSC UPSC यांना टीचिंग करण्याचं अविरत कार्य चाललेलं आहे। त्याच पद्धतीने आता संबोधी अकॅडमीमध्ये सुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेचं मार्गदर्शन करण्याचं काम करत आहे। आज आपण भारतीय अर्थव्यवस्था या विषयाचं महत्त्व थोडक्यात जाणून घेऊ। भारतीय अर्थव्यवस्था हा विषय UPSC पूर्वपरीक्षेसाठी सर्वसाधारणतः एक जनरली सर्वसाधारणतः 15 ते 20 प्रश्नांसाठी आहे। राज्यसेवा पूर्वपरीक्षा सर्वसाधारणतः 15 ते 16 प्रश्नांसाठी, UPSCसाठी 18 प्रश्न येऊ शकतात, मात्र MPSCसाठी 15 ते 16 प्रश्न। त्यानंतर राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये भारतीय अर्थव्यवस्था हा विषय चौथा पेपरसाठी आहे, ज्यामध्ये 150 पैकी जवळपास 110 प्रश्न हे भारतीय अर्थव्यवस्थेचे विचारले जाण्याची शक्यता आहे। त्याच अनुषंगाने PSI STI ASO यांच्या पूर्वपरीक्षेमध्ये सुद्धा भारतीय अर्थव्यवस्था हा विषय सर्वसाधारणतः 15 ते 20 मार्कांसाठी आहे, जो 100 मार्कांचा पेपर असतो, ज्यामध्ये 15 ते 20 प्रश्न हे भारतीय अर्थव्यवस्थेचे असतात। त्यानंतर याच ठिकाणी STI मेन यासाठी भारतीय अर्थव्यवस्था हा विषय मुख्य परीक्षा पेपर दुसरा, ज्यामध्ये सर्वसाधारणतः 50 ते 55 प्रश्न हे भारतीय अर्थव्यवस्थेची येण्याची शक्यता आहे। अलीकडील काळात ASO यांच्यासुद्धा मुख्य परीक्षेमध्ये भारतीय अर्थव्यवस्था हा विषय सर्वसाधारणतः 10 ते 15 गुणांसाठी आयोगाने टाकलेला आहे। तर असं एकंदरीत प्रत्येक अधिकाऱ्यांसाठी महत्त्वाचा विषय म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेचं विषयाचं महत्त्व आपल्याला सांगता येते। भारतीय अर्थव्यवस्था या विषयाचा अभ्यास करत असताना आपण सर्वसाधारणतः यासाठी काही पाठ्यपुस्तकांचा वापर या ठिकाणी केला पाहिजे, जेणेकरून भारतीय अर्थव्यवस्थेचं चांगला अभ्यास आपला होऊ शकतो। उदाहरणार्थ 9वी आणि 10वी याचं भूगोल, ज्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा छोटासा पाठ त्या ठिकाणी आहे। 11वीचं अर्थशास्त्र, 12वीचं अर्थशास्त्र यामध्ये मात्र सविस्तर भारतीय अर्थव्यवस्थेचा आढावा त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। मुक्त विद्यापीठाची पुस्तके, ज्यामध्ये बराचसा MPSC UPSCचा अभ्यासक्रम मुक्त विद्यापीठाच्या पुस्तकामधून आपल्याला पाहायला मिळतो किंवा तो कव्हर होऊ शकतो। एवढंच नव्हे तर आपण महाराष्ट्राची आर्थिक पाहणी, भारताची आर्थिक पाहणी याचाही आढावा या ठिकाणी घेतला पाहिजे। RBIचे बुलेटिन याचाही आढावा आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना घेतला पाहिजे। अलीकडील काळात कोरोनाच्या या महाबिमारीमुळे अनेक विद्यार्थी डिसमूड झालेले आहेत। अनेक विद्यार्थ्यांचा अभ्यास होत नाही, अनेक विद्यार्थी पुस्तकापासून वंचित झालेले आहेत। काही विद्यार्थ्यांचं मटेरियल हे अनेक शहरांमध्ये पडून आहे।
ते तसेच गावी परतलेले आहेत आणि म्हणून अशा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ऑनलाईनच्या माध्यमातून त्यांचा अभ्यास व्हावा या अनुषंगाने हे यूट्यूब चॅनल आपल्या संबोधी अकॅडमीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं आहे। म्हणजेच या ठिकाणी ऑनलाईनच्या माध्यमातून प्रत्येक विषयाचे एक्सपर्ट प्राध्यापक आणि या एक्सपर्ट प्राध्यापकाच्या मदतीतून आपल्याला या विषयाच्या प्रत्येक विषयाची चांगली माहिती ऑनलाईनच्या माध्यमातून मिळू शकते आणि स्पर्धा परीक्षेतील जे काही विद्यार्थी आहेत ज्यांचा उत्साह कमी झालेला आहे तो उत्साह परत नव्याने येऊन परत ते चांगले उत्कृष्ट अधिकारी होण्याचे स्वप्न त्यांची पूर्ण होण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला सांगता येते। आज आपण भारतीय अर्थव्यवस्था या प्रकरणाचा आढावा घेणार आहोत। भारतीय अर्थव्यवस्थेचा आढावा घेत असताना भारतीय अर्थव्यवस्था यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची नेमकी व्याख्या काय आहे त्या व्याख्याचा आपण संदर्भ इथे घेणार आहे। व्यवसायानुसार अर्थव्यवस्थेची क्षेत्रे, व्यवसायानुसार अर्थव्यवस्थेची प्रामुख्याने 5 प्रकारची क्षेत्रे आहेत, ज्यामध्ये प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र, चतुर्थ क्षेत्र आणि पंचम क्षेत्र। मालकी हक्कानुसार अर्थव्यवस्थेचे 4 प्रकार आहेत किंवा 4 क्षेत्र आहेत, ज्यामध्ये सार्वजनिक, खाजगी, संयुक्त आणि सहकार। त्यानंतर आपण आर्थिक व्यवस्था ही सर्वसाधारणतः 3 प्रकारची आहे, ज्यामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि संमिश्र अर्थव्यवस्था। अर्थव्यवस्थेचे इतर प्रकार ज्यामध्ये मुक्त अर्थव्यवस्था, बंदिस्त अर्थव्यवस्था, समांतर अर्थव्यवस्था व नियोजित अर्थव्यवस्था। विकासाच्या अर्थव्यवस्थेनुसार किंवा विकासाच्या अवस्थेनुसार सुद्धा अर्थव्यवस्थेचे काही प्रकार पाडण्यात येतात, ज्यामध्ये अविकसित, विकसनशील आणि विकसित। याच ठिकाणी सर्वप्रथमतः आपण या आकृतीच्या सहाय्याने व्याख्या आणि म्हणून आपण व्याख्या या संदर्भात बोलू। आता अर्थव्यवस्था म्हणजे काय, नेमका अर्थव्यवस्था म्हणजे काय, कशाला म्हणायचं आपण अर्थव्यवस्था, तर अर्थव्यवस्था म्हणजे ज्या ठिकाणी प्राथमिक क्रिया, द्वितीय क्रिया, शेअर मार्केट, व्यापार, बँकिंग इत्यादी व्यवहारांचा आढावा ज्या ठिकाणी घेतला जातो त्याला आपण अर्थव्यवस्था असं म्हणतो। आपल्याला आणखी एक व्याख्या पाहता येईल की उत्पादन, तयार झालेले उत्पादन, हे उत्पादन आपण स्टॉक करतो, साठवतो। त्यानंतर पुरवठा म्हणजे नगद संख्या आणि त्यानंतर मागणी, आणि मागणी म्हणजे इच्छा, पैशाचं पाठबळ आणि मानसिकता। ह्या 3 गोष्टी ज्या ठिकाणी असतात त्या वस्तू किंवा सेवांना मागणी होत असते। आणि मग या ठिकाणी उत्पादन, साठा, पुरवठा आणि मागणी अशा क्रिया ज्या ठिकाणी घडून येतात त्याला आपण अर्थव्यवस्था म्हणतो। हे उत्पादन करत असताना या उत्पादनामध्ये सुद्धा काही महत्त्वपूर्ण घटक आहेत आणि ते 4 प्रकारचे घटक आहेत, ज्यामध्ये भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक। भूमीसाठी आपण मोबदला देतो जो खंड आहे, श्रमासाठी मोबदला वेतन, भांडवलासाठी मोबदला व्याज आणि संयोजकाचा मोबदला नफा। मग या 4 घटकाची जर गोळाबेरीज आपण एका वर्षामध्ये केली तर आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न प्राप्त होते किंवा उत्पन्न पद्धतीनुसार आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न म्हणता येऊ शकते। तर अशा प्रकारच्या ह्या व्याख्या आपल्याला इथं 2 प्रकारच्या व्याख्या इथं आपल्याला सांगता येतात। याच पद्धतीने व्यवसायानुसार अर्थव्यवस्थेची क्षेत्रे, ज्यामध्ये प्राथमिक, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचम। आता प्राथमिक क्षेत्र म्हणजे काय, तर निसर्गदत्त बाबीचा सरळ थेट वापर करणे ज्याला आपण प्राथमिक क्षेत्र असं म्हणतो। उदाहरणार्थ पाणी असेल, फळे असतील, भाजीपाला असेल, लाकूडतोड असेल, खाणी असेल, या सर्वांचा आढावा घेणे ज्याला आपण प्राथमिक क्षेत्र किंवा कृषी क्षेत्र असं म्हणतो। मग आता कृषी म्हणजे काय नेमकं, तर कृषी म्हणजे वने, शेती, पशुपालन, मासे या 4 घटकांची गोळाबेरीज करणे ज्याला आपण कृषी असं म्हणतो। आणि या कृषीची व्याख्या 2013च्या टॅक्स असिस्टंट पूर्व परीक्षेमध्ये ही व्याख्या आयोगाने विचारलेली आहे। अशा प्रकारचा प्रश्न आयोगाने त्या ठिकाणी विचारलेला आहे। आता प्राथमिक क्षेत्रानंतर
द्वितीय क्षेत्र. आणि द्वितीय क्षेत्र म्हणजे काय तर प्रक्रिया, प्रोसिजर, निसर्गदत्त बाबीचा सरळ थेट वापर न करता त्यावर प्रक्रिया करून वापर करणे, ज्याला आपण द्वितीय क्षेत्र असं म्हणतो. आणि मग द्वितीय क्षेत्रामध्ये तुमचा उद्योगाशी संबंधित मुद्दा येतो, उदाहरणार्थ बांधकाम असेल, ETC. तृतीय क्षेत्र म्हणजे ज्या ठिकाणी वितरण करणे, डिस्ट्रीब्युशन करणे, म्हणजे प्राथमिक क्षेत्रात तयार झालेले उत्पादन, द्वितीय क्षेत्रात तयार झालेले उत्पादन हे वाटप करण्याचं कार्य किंवा वितरण करण्याचं कार्य ज्या क्षेत्रात केल्या जाते त्याला आपण तृतीय क्षेत्र असं म्हणतो. चतुर्थ क्षेत्र म्हणजे या ठिकाणी उत्पादनही होत नाही आणि वितरण होत नाही, मात्र ज्ञानाशी संबंधित हा प्रश्न असतो. आणि म्हणून चतुर्थ क्षेत्र म्हणजे शिक्षण, वकील, डॉक्टर, नेता, अभिनेता, संगीतकार, गीतकार अशा अनेक प्रकारची उदाहरणं आपल्याला देता येईल, ज्यांना आपण चतुर्थ क्षेत्र असं म्हणतो. उच्च ज्ञानाशी संबंध येतो. आणि पंचम क्षेत्र म्हणजे अतिउच्च ज्ञान, ज्या ठिकाणी संख्या नगण्य किंवा दुर्मिळ असते, परंतु इथं अतिउच्च ज्ञानाचा वापर या क्षेत्रामध्ये केला जातो आणि म्हणून याला आपण पंचम क्षेत्र असं म्हणतो. या ठिकाणी तृतीय, चतुर्थ आणि पंचम या तीन क्षेत्रांची बेरीज ज्याला आपण सेवा क्षेत्र असं म्हणतो. प्राथमिक आणि द्वितीय यांची बेरीज ज्याला आपण वस्तू असे म्हणतो. आणि वस्तू आणि सेवा या दोघांची बेरीज जर एका वर्षात केली आपण तर त्याला GDP तयार होऊ शकते. आणि म्हणून मित्रांनो, देशांतर्गत निर्माण होणाऱ्या वस्तू व सेवा यांच्या अंतिम मूल्याची एकूण बेरीज ज्याला आपण GDP असं म्हणतो. आणि म्हणून GDP नुसार कृषी, उद्योग आणि सेवा असे तीन प्रकारचे प्रमुख क्षेत्र त्या ठिकाणी पाडण्यात येत असतात. आता मालकी हक्कानुसार अर्थव्यवस्थेचे प्रकार, मालकी हक्कानुसार अर्थव्यवस्थेचे जे काही प्रकार आहेत ते सर्वसाधारणतः 4 प्रकार आहेत, ज्यामध्ये सार्वजनिक म्हणजे सरकार, खाजगी म्हणजे व्यक्ती, संयुक्त म्हणजे सरकार आणि व्यक्ती दोघेही, सहकार म्हणजे समूह किंवा ग्रुप. सार्वजनिक क्षेत्र ज्यामध्ये सरकारचे उद्योग, उदाहरणार्थ LIC असेल, रेल्वे असेल, या सर्व बाबींचा आढावा हा आपल्याला सार्वजनिक क्षेत्रात पाहायला मिळतो. खाजगी क्षेत्र जिथं व्यक्ती, उदाहरणार्थ द्यावे झाल्यास HDFC बँक असेल, ICICI बँक असेल, महेंद्र कोटक बँक असेल, खाजगी कोचिंग क्लासेस असतील, हे खाजगी क्षेत्रामध्ये येतात. संयुक्त क्षेत्र म्हणजे निम सरकारी, ज्यामध्ये सरकारचाही वाटा असतो, खाजगी लोकांचा वाटा असतो, ज्याला आपण संयुक्त क्षेत्र असं म्हणतो. उदाहरणार्थ BSNL असेल वगैरे वगैरे. सहकार क्षेत्र म्हणजे या ठिकाणी अनेक लोकांनी एकत्रित येऊन एखादा व्यवसाय सुरू करणे, ज्याला आपण सहकार क्षेत्र असं म्हणतो. आता उदाहरण सांगायचं झाल्यास सहकार क्षेत्र म्हणजे या ठिकाणी सहकारी बँका, सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या, सहकारी दुग्ध संस्था हे सर्व सहकारी क्षेत्राची उदाहरणं आहेत. आणि म्हणून मालकी हक्कानुसार हे 4 प्रकार या ठिकाणी पाडण्यात येतात: सार्वजनिक, खाजगी, संयुक्त आणि सहकार. त्यानंतर आपण विकासाच्या अवस्थेनुसार अविकसित, विकसनशील आणि विकसित. अविकसित म्हणजे काय तर जैसे ते वैसे, नो चेंज, कुठलाही बदल नसणे, ज्याला म्हणायचं आपण अविकसित. विकसनशील म्हणजे काहीतरी बदल करावा, देशाचा विकास व्हावा यासाठी बदल करणे, ज्याला आपण विकसनशील म्हणतो. उदाहरणार्थ आपला भारत हा विकसनशील राष्ट्रांमध्ये आहे. विकसनशील राष्ट्र म्हणजे काय नेमकं तर या ठिकाणी आरोग्य, स्वच्छता, पायाभूत सेवा सुविधा इत्यादी बाबींमध्ये सातत्याने वाढ करणे, इत्यादी बाबींमध्ये सातत्याने प्रगती करणे, ज्याला आपण विकसनशील म्हणतो. आणि विकसित म्हणजे अगदी पायाभूत सेवा सुविधा सर्व प्रकारच्या गोष्टी ह्या अगदी मागणी पुरवठ्यानुसार मिळणे किंवा मुबलक प्रमाणात असणे, ज्याला आपण विकसित म्हणतो. अमेरिका, इंग्लंड, जपान, नॉर्वे वगैरे वगैरे. याच ठिकाणी अर्थव्यवस्थेचे इतर प्रकार, ज्यामध्ये प्रामुख्याने 4 प्रकार पाडण्यात आले. मुक्त अर्थव्यवस्था. आता मुक्त अर्थव्यवस्था म्हणजे काय तर आयात व निर्यात यावर असणारे बंधने, मर्यादा, नियंत्रणे काढून टाकणे, ज्याला आपण मुक्त अर्थव्यवस्था म्हणतो. म्हणजे भारत जगातल्या कुठल्याही राष्ट्राकडून आयात करू शकतो, जगातल्या कुठल्याही राष्ट्राला निर्यात करू शकतो, त्यावर असणारे बंधने, मर्यादा, नियंत्रण नसणे, त्याला आपण मुक्त अर्थव्यवस्था असं म्हणतो. बंदिस्त अर्थव्यवस्था म्हणजे आयात आणि निर्यात पूर्णतः बंद असणे, म्हणजे आपण आयातही करू शकत नाही आणि निर्यातही करू शकत नाही, म्हणून याला आपण बंदिस्त किंवा
क्लोज्ड इकॉनॉमी असं आपण म्हणू शकतो. समांतर अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर लोक कर बुडवतात आणि हा कर बुडवल्यामुळे काळा पैसा वाढतो आणि हा काळा पैसा वाढल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत भाववाढीचं प्रमाण वाढते. ही भाववाढ वाढल्यामुळं दारिद्र्याचं प्रमाण वाढते. दारिद्र्याचं प्रमाण वाढल्यामुळं देशाचा विकास कमी होतो, मंद होतो किंवा वेगाने घटतो आणि त्यालाच आपण काळ्या पैशाची अर्थव्यवस्था किंवा समांतर अर्थव्यवस्था आपण असं म्हणतो. नियोजित अर्थव्यवस्था, नियोजन हे सर्वप्रथमतः अमेरिका या राष्ट्रात टेरेनिस खोरे या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. सैद्धांतिक दृष्टिकोनातून नियोजनाचा वापर हा सुद्धा अमेरिका या राष्ट्राने केलेला आहे. मात्र राष्ट्रीय स्तरावर नियोजन हे सर्वप्रथमतः कुणी वापरलं असेल तर त्या राष्ट्राचं नाव आहे रशिया. 1928 मध्ये रशिया या राष्ट्राने नियोजनाचा राष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदा वापर केला. आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये 15 मार्च 1950 मध्ये राष्ट्रीय नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली. 1 एप्रिल 1951ला आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेत पहिली पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली. मात्र भारतीय अर्थव्यवस्थेत हे नियोजन जवळपास 63 ते 64 वर्षापर्यंत आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेत हे नियोजन होतं. मात्र 2014 मध्ये नियोजन आयोग हा बरखास्त करून आपण तिथं नीती आयोग आणलेला आहे, नॅशनल इन्स्टिट्यूशन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. 1.5 वर्षाच्या अगोदर तुम्हाला आयोगाने याच्यावर परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे. नीतीचा लॉंग फॉर्म काय, नीतीचं विस्तारित रूप काय, नॅशनल इन्स्टिट्यूशन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, ज्याला आपण मराठीत राष्ट्रीय भारत परिवर्तन संस्था असं आपण म्हणतो, ज्याची स्थापना आपण 1 जानेवारी 2015ला केली आहे. आता मग नियोजित अर्थव्यवस्था म्हणजे काय नेमकं, तर या ठिकाणी योजना किंवा आराखडा आखण्याचं काम सेंट्रल गव्हर्नमेंट केंद्र सरकार करते, मात्र त्याची अंमलबजावणी करण्याचं काम हे राज्य सरकार करते. यालाच आपण प्लॅन्ड इकॉनॉमी किंवा नियोजित अर्थव्यवस्था असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर आर्थिक व्यवस्था, आर्थिक व्यवस्थेमध्ये भांडवलशाही, समाजवादी आणि संमिश्र. आता भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर या ठिकाणी भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे भांडवलदार लोकांचं असणारं वर्चस्व. या ठिकाणी नफा मिळवणे हा त्यांचा हेतू असतो किंवा उद्देश असतो. या ठिकाणी कल्याणाकडे दुर्लक्ष केले जाते, अगदी नफ्यासाठी काम केले जाते. भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे काही गुण आपल्याला इथं पाहता येतात. उदाहरणार्थ कुठलाही व्यक्ती कोणताही व्यवसाय या ठिकाणी करू शकतो किंवा व्यवसाय करण्याची मुभा भांडवलशाहीमध्ये असते. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये मागणी आणि पुरवठ्यानुसार किंमत ठरते. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये स्पर्धा असते. भांडवलशाहीमध्ये गुणवत्तेच्या वस्तूंना वाव असतो, गुणवत्तेच्या वस्तूंना महत्त्व असते. तर अशा प्रकारची भांडवलशाही अर्थव्यवस्था ही सर्वप्रथमतः जगाच्या पाठीवर अमेरिका या राष्ट्राने आणलेली आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे जनक ॲडम स्मिथ, जे अर्थशास्त्राचे जनकसुद्धा आहेत. भांडवलशाही अर्थव्यवस्था ही 1776 मध्ये अमेरिका या राष्ट्राने लागू केलेली आहे. भांडवलशाहीला तडा देण्यासाठी जगाच्या पाठीवर नव्याने जी अर्थव्यवस्था आली, ज्या अर्थव्यवस्थेचं नाव आहे समाजवादी किंवा साम्यवादी अर्थव्यवस्था. कार्ल मार्क्स याचे जनक आहेत. कार्ल मार्क्स यांनी दास कॅपिटल नावाचा ग्रंथ मांडला आणि या ग्रंथामध्ये त्यांनी भांडवलशाहीच्या विरोधात असणारे पूर्ण मुद्दे नोट केलेले आहे. भांडवलशाहीमध्ये नफा, मात्र समाजवादीमध्ये कल्याण. भांडवलशाही अर्थव्यवस्था ही व्यक्तीच्या माध्यमातून, मात्र समाजवादीमध्ये सरकारच्या माध्यमातून. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये किंमत मागणी पुरवठ्यानुसार, तर समाजवादी किंवा साम्य यामध्ये ॲज पर नीड, ज्यांना गरज आहे, आवश्यकता आहे, अशासाठी उत्पादन करणे. तर अशा प्रकारे समाजवादी अर्थव्यवस्था. त्यानंतर दोघांचा सुवर्ण मध्य म्हणजे भांडवलवाद आणि समाजवाद यांचं सहअस्तित्व असणे, ज्याला आपण संमिश्र अर्थव्यवस्था किंवा मिश्र अर्थव्यवस्था असं म्हणतो. संमिश्र अर्थव्यवस्था किंवा मिश्र अर्थव्यवस्था ही सर्वप्रथमतः जगाच्या पाठीवर कुणी मांडली, तर त्या राष्ट्राचं नाव आहे फ्रान्स. फ्रान्स या राष्ट्राने 1940 मध्ये जगाच्या पाठीवर संमिश्र अर्थव्यवस्थेचा वापर केलेला आहे. आणि म्हणून भांडवलशाहीकून आपण काही गुण घेतलेत, समाजवादीकून काही गुण घेतलेत, आणि म्हणून संमिश्र अर्थव्यवस्थेमध्ये या ठिकाणी नफा व कल्याण या दोन्ही बाबींचा आढावा या ठिकाणी घेतला जातो, म्हणून त्याला आपण संमिश्र अर्थव्यवस्था असं म्हणतो. आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेत 1948 मध्ये
आपण संमिश्र अर्थव्यवस्था स्वीकार केला. मात्र संमिश्र अर्थव्यवस्था ही खऱ्या अर्थानं आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेत 1991 पर्यंतच होती. 1991 नंतर आपल्या अर्थव्यवस्थेत बदल करण्यात आले. म्हणजे भारताची अर्थव्यवस्था ही संमिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करणारी आहे. बऱ्याच वेळेस तुम्हाला MPSC UPSC मध्ये आयोगाने या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहे की सध्या भारतीय अर्थव्यवस्थेचं नाव काय, तर त्याचं उत्तर आहे संमिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे वाटचाल किंवा मुक्त अर्थव्यवस्था व आर्थिक सुधारणांचं युग म्हणून आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेला या ठिकाणी ओळखल्या जाते. म्हणजे पूर्ण आपण मुक्त अर्थव्यवस्थेत नाही, पण संमिश्रकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे. हे सुद्धा आपल्याला या अर्थव्यवस्थेसंदर्भात सांगता येऊ शकते किंवा अशी माहिती आपल्याला या ठिकाणी येऊ शकते. तर या पद्धतीने अर्थव्यवस्थेच्या बेसिक कन्सेप्ट ज्या गरजेच्या आहेत, कारण जोपर्यंत MPSC UPSCच्या विद्यार्थ्यांना ह्या कन्सेप्ट किंवा हा बेस पूर्णपणे येत नाही तोपर्यंत त्या विद्यार्थ्यांना अर्थव्यवस्था हा विषय कळणे अवघड आहे. अर्थशास्त्र हा विषय तुम्हाला पूर्णतः नसून अर्थशास्त्रातील एक छोटा पाठ, ज्या पाठचं नाव आहे स्थूल अर्थशास्त्र, आणि त्या स्थूल अर्थशास्त्रामधून भारतीय अर्थव्यवस्था हा पाठ तुम्हाला अगदी UPSC पूर्वपरीक्षा, UPSC मुख्य परीक्षा, राज्यसेवा पूर्वपरीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षा, PSI STI ASO पूर्वपरीक्षा, टॅक्स असिस्टंट, क्लरिकल अशा अनेक प्रकारचे एक्झाम आहेत. त्याच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेला हा विषय तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी टाकण्यात आला आहे. केंद्र लेवल असो चाहे राज्य लेवल असो, सुपर क्लास 1 असो, क्लास 1 असो, क किंवा क श्रेणी असो, अशा अनेक प्रकारच्या एक्झाममध्ये हा विषय तुम्हाला या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे.